नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं की ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस कसं होतं ते आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे बघा. मी इथे फर्स्ट एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये कसं होतं. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज प्रेझेंट असतो, आपण मागच्या लेक्चरला बघितलं ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस कशा पद्धतीने होतं. पायरुविक ऍसिड देन ऍसिटिल कोएन्झाइम हे नंतर क्रेब्स सायकलच्या थ्रू आपल्याला एनर्जी कशी मिळते आपण ते बघितलं. बट जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ॲब्सेन्स ऑफ ग्लुकोज, जर ग्लुकोजच नसेल आपल्या बॉडीमध्ये तर एनर्जी भेटणारच नाही असं होत नाही. तर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स हे तीन जरी असले तरी पण आपल्याला एनर्जी मिळते. ओके, मग कशी मिळते बघा. मी इथे डायग्राम काढलेली आहे. फर्स्ट बघा, लिपिडच्या थ्रू काय तयार होतं, फॅटी ऍसिड प्रोड्यूस होतं आपल्या बॉडीमध्ये. आणि फॅटी ऍसिडच्या थ्रू ऍसिटिल कोएन्झाइम ए, देन ऍसिटिल कोएन्झाइम ए, नंतर क्रेब्स सायकल, नंतर आपल्याला एनर्जी मिळते. आलं लक्षात. त्याच पद्धतीने जरी प्रोटीन असेल, प्रोटीन पासून काय तयार होतं, अमिनो ऍसिड. कारण अमिनो ऍसिडच्या बॉन्डिंग मुळेच प्रोटीन्स तयार होते, तुम्हाला माहिती. ओके, प्रोटीन्स, देन अमिनो ऍसिड, देन ऍसिटिल कोएन्झाइम ए. ओके, देन क्रेब्स सायकल, देन एनर्जी. हे झालं तुमचं एरोबिक रेस्पिरेशन. त्याच पद्धतीने अनएरोबिक रेस्पिरेशन कसं होतं ते मी इथे दिलेलं आहे. ओके, आणि तिथे डायग्राम बघून घ्यायचे तुम्ही. हे बघा, पायरुविक फर्स्ट काय ग्लुकोज. ओके, ग्लुकोजचं काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. त्याच्यानंतर पायरुविक ऍसिड तयार होतं. देन फर्मेंटेशन ऑफ डिफरंट प्रोडक्ट्स, म्हणजे जे आपण प्रोडक्ट्स घेतो विनेगर वगैरे. ओके, त्याच्या थ्रू व्हेरियस, त्याच्यामध्ये ऑलरेडी मायक्रोब्स असतात. त्या मायक्रोब्स कशा असतील, काही मायक्रोब्स अनएरोब्स असतील. ओके, त्याच्यानंतर अजून सेकंड पद्धतीने पण अनएरोबिक रेस्पिरेशन होऊ शकतं. फर्स्ट काय, पायरुविक ऍसिड तयार होतं, त्याचं फर्मेंटेशन होतं म्हणजे आपण 9th बघितलंय फर्मेंटेशन कसं होतं. ओके, मग ते फर्मेंटेशन म्हणजे एक प्रकारचं ग्लुकोज, पायरुविक ऍसिड पासून एक प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन. देन फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल तयार होतं, देन ईस्ट. ओके, ईस्ट मध्ये पण मायक्रोब्स असतात, ते तुम्हाला माहिती आहे, आणि ते अनएरोबिक रेस्पिरेशन होत असं त्यांच्यामध्ये. ओके, त्याच पद्धतीने त्या साईडला पण असं जे पायरुविक ऍसिड, देन फर्मेंटेशन, देन लॅक्टिक ऍसिड म्हटले. ओके, लॅक्टिक ऍसिड, अँड देन लास्टला काय, इरिथ्रोसाइट्स मसल सेल्स. ओके, ते आपल्या बॉडीमध्ये असते. आणि आपल्या बॉडीच्या मसल सेल्स मध्ये जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन होत असतं. हे पण मी तुम्हाला सांगणार. ओके, सो ही डायग्राम सर्वांनी ड्रॉ करायची आणि ही एक्झामला येऊ शकते. ओके, त्याच्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, याला इम्पॉर्टंट करून घ्या कारण हे डायग्राम विचारली जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर बघा, एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला, त्याच्या आधी हे ड्रॉ करून घ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपला एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे जे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे आपल्या बॉडीमध्ये होतं ते कशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतं ते आपल्याला बघायचं. ओके, कारण पॉइंट मध्ये काय सांगितलं, एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कशा पद्धतीने एनर्जी प्रोडक्ट होते ते अनएरोबिक रेस्पिरेशनच्या थ्रू, ते आपल्याला आता बघायचं. ओके, सो पेज नंबर 15 बघायचं आहे सर्वांनी. सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लाईव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काही ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये त्यांना ऑक्सिजनची गरज असते, त्याला आपण एरोब्स म्हणतो, आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते त्याला अनएरोब्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया. Such a living organisms have to perform anaerobic respiration for energy production. म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शनचं काम करत असतात विदाउट ऑक्सिजन. ओके, म्हणून त्यांना अनएरोब्स म्हणतात. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोब्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ग्लायकोलिसिस, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं आणि त्याच्या थ्रू आपल्याला एनर्जी मिळते. त्याच पद्धतीने अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, फर्मेंटेशन होतं आणि त्याच्या थ्रू आपल्याला एनर्जी मिळते. ओके, ऑब्टेन इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration.
मग या रेस्पिरेशन मध्ये काय होतं, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस हे कमी प्रमाणात होतं किंवा इनकम्प्लिटली होतं आणि आपल्याला त्याच्यापासून लेस अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्या बॉडीला मिळत असते. ओके, नेक्स्ट बघा, पायरुविक ऍसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक ऍसिड ऑर अल्कोहोल. मी तुम्हाला डायग्राम मध्येच दाखवलं होतं, जे काही पायरुविक ऍसिड आहे ते पायरुविक ऍसिड काय प्रोड्यूस करतं, ऑर्गॅनिक ऍसिड तयार करतं किंवा अल्कोहोल तयार करतं. त्या प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे, फर्मेंटेशन. त्या पायरुविक ऍसिड पासून तिथून हायलाइट करून घ्यायचंय त्या डेफिनेशनला. ओके, ती विचारली जाऊ शकते. Some higher plants, animals and aerobes microorganisms also perform anaerobic respiration. म्हणजे प्लांट्स मध्ये पण अनएरोबिक रेस्पिरेशन तयार होतं. मग हे कसं तयार होतं, आता फॉर एक्झाम्पल आपण कोणतं पण बियाणं टाकतो मातीमध्ये, बरं की नाही, आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय असतं, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय असतं आपल्या इथे, एक मिनिट, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय असतं, आपली जे काही मका आपण टाकतो, बरोबर की नाही, खाली पूर्णपणे चिखल असतो ना, ओलावा असतो पूर्णपणे. मग तो ओलावा असून सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आपल्या जी काही मका असेल किंवा जे काही आपण प्लांट तिथे तयार करतोय, तर तिथे काय होतं, ऑक्सिजनची जी लेवल कशी होते, कमी होऊन जाते, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आता फॉर एक्झाम्पल बघा, चिखलामध्ये जे काही मुळ्या असतात त्या मुळ्या फास्ट ऍक्टिव्ह होता का, नाही, फास्ट ऍक्टिव्ह होत नाही, बरं की नाही. मग त्याच्यामुळे एक मिनिट, सॉरी. सो आता आपण जेव्हा पण जे काही पीक टाकतो तर पूर्णपणे खाली काय असतं, ओलावा असतो ना, त्याच्यामुळे आपलं जे काही जर्मिनेशन होतं त्या सीडचं, तर ते जर्मिनेशन फास्ट होत नाही, बरं की नाही. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन तिथे होतं, त्याच्या थ्रू ती जे काही प्लांट आहे ते फास्ट काय होतं, ग्रो होतं. ओके, मग प्लांट मध्ये पण होतं. त्याच्यानंतर ऍनिमल मध्ये रेस्पिरेशन होतं अनएरोबिक. त्याच्यानंतर बघा, also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion in oxygen level in the surrounding. जेव्हा आजूबाजूला ऑक्सिजन लेवल कमी असेल तेव्हा. ओके, फॉर एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. मी तुम्हाला सांगितलंय, जेव्हा पूर्णपणे जमीन ओली असते तेव्हा हे रेस्पिरेशन होतं. सिमिलरली our muscle cells also perform anaerobic respiration while performing the exercise. जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो तर जास्त प्रमाणात एक्सरसाइज केल्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये जे काही बॅक्टेरिया किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. तर त्या ठिकाणी पण काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. ड्यू टू दिस लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ऍसिड अकोमलेट ड्यू टू विच वी फील टायर्ड. ओके, मग जेव्हा आपल्याला जास्त एनर्जीची गरज असते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड काय होतं, अकोमलेट होतं, त्याच्यामुळे आपल्याला असं थकल्यासारखं वाटतं. ओके, हे लक्षात राहू द्यायचे सर्वांनी. त्याच्यानंतर बघा, कॅन यू टेल, नेक्स्ट पेज, पेज नंबर 16. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. तर काय ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन कुठे होतं, ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये होतं. ओके, सेकंड क्वेश्चन, विच सेल ऑर्गनेल इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. मग कोणता सेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, कारण जे काही ग्लायकोलिसिस होतं ते सर्व कुठे होतं, मायटोकॉन्ड्रिया. समजलं सर्वांना. ओके, सो नेक्स्ट आहे, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. मग बाकीचे जे काही प्रोटीन्स असेल, विटॅमिन्स वगैरे, त्यांच्यापासून आपल्या बॉडीला एनर्जी कशा पद्धतीने मिळते ते आता बघायचं आपल्याला. Excess of the carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. म्हणजे जास्त प्रमाणात जर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स झाले तर ते आपली बॉडी काय करते, लिव्हर मध्ये ते कार्बोहायड्रेट काय करते, स्टोअर करून ठेवते. कोणत्या फॉर्म मध्ये, ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. व्हॉट इज सोर्स ऑफ प्रोटीन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. आता प्रोटीन्सचा सोर्स, आपल्याला प्रोटीन्स कुठून मिळतात आणि ते कशा पद्धतीने तयार होतात. ओके, कारण ते अमिनो ऍसिडचं बॉन्डिंग असतं, ते आता बघायचं आपल्याला. ओके, प्रोटीन्स आर दी मॅक्रो मॉलिक्युल्स, नॉट मायक्रो. ओके, मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजे थोडे साईजने मोठे असतील. फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड.
म्हणजे अमिनो ऍसिडच्या बॉन्डिंगनेच ते काय तयार झालेले असतात कोण प्रोटीन्स. ओके, प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. म्हणजे जे काय ॲनिमल ओरिजिन पासून मिळणारे जे काय आपल्याला प्रोटीन्स आहे त्याला आपण काय म्हणतो फर्स्ट क्लास प्रोटीन्स. ओके, म्हणजे जे ॲनिमल्स आपण त्यांचं ॲनिमल्स पासून मिळवतो ते काय असतात फास्ट, म्हणजे मटन वगैरे आपण त्याला मीट. ओके, त्याच्यापासून आपल्याला फर्स्ट क्लास प्रोटीन्स मिळतात. वी गेट 4 किलो कॅलोरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. म्हणजे एका ग्रॅम पासून आपल्याला 4 किलो कॅलोरी एवढं काय मिळते एनर्जी मिळते एका ग्रॅम प्रोटीन्स पासून. ओके, हे लक्षात राहू दे, त्याला हायलाइट करून घ्या आणि राईट करून घ्या. त्याच्यानंतर बघा अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. ओके, मग आता जेव्हा प्रोटीनचं डायजेशन होतं आपल्या बॉडीमध्ये तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतात अमिनो ऍसिड तयार होतात आणि आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत अमिनो ऍसिड्स काय होतात जातात तिथून. ओके, those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell by blood. ओके, मग ते आपल्या बॉडीमध्ये ते अमिनो ऍसिड काय होतात ऍब्सॉर्ब होतात आणि ऍब्सॉर्ब झाल्यानंतर इन दी फॉर्म ऑफ ब्लड. ओके, ते प्रत्येक ऑर्गनच्या पार्ट पर्यंत काय होतात ते पोहोचतात. ओके, त्याच्यानंतर बघा फ्रॉम दिस अमिनो ऍसिड्स ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्फ. आणि त्या अमिनो ऍसिड पासून जी काय ऑर्गन असेल ते ऑर्गन स्वतःसाठी लागणारे प्रोटीन्स तयार करत असतात. ओके, अँड दी होल बॉडी. म्हणजे आता बॉडीमध्ये अमिनो ऍसिड ऍब्सॉर्ब होऊन ब्लडच्या साह्याने प्रत्येक ऑर्गन्स पर्यंत जातात. परत आता मी तुम्हाला काय सांगितलं प्रोटीन्स म्हणजेच काय असतं एक प्रकारची बॉन्डिंग असते कोणाची अमिनो ऍसिडची आणि त्याच अमिनो ऍसिड पासून ते ऑर्गन्स त्यांना जेवढे आवश्यक आहे तेवढे प्रोटीन्स मिळवतात. ओके, दोज एक्झाम्पल्स आर गिवन फॉलोइंग डायग्राम. आता खाली डायग्राम दिलेली अमिनो ऍसिड. फर्स्ट बघा स्किन मध्ये मेलॅनिन केराटिन. ओके, मेलॅनिन म्हणजे आपला जो काही वरची त्वचा असते ना ही त्वचा जो काही मेलॅनिन अमिनो ऍसिड असेल तो ठरवतो. ओके, नंतर काय बोन्स मध्ये काय असेल ओशियन. त्याच्यानंतर सेल्स व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन व्हेरियस एन्झाइम्स. त्याच्यानंतर पॅनक्रियाज इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन हे अमिनो ऍसिड असतं. त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड व्हेरियस हार्मोन्स. त्याच्यानंतर मसल्स ऍक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स. त्याच्यानंतर ब्लड मध्ये हिमोग्लोबिन अँटीबॉडी. ओके, हे अमिनो ऍसिडचे टाइप्स आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या ऑर्गन्स मध्ये कोणकोणते अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात तर ते तिथे दाखवले. ते सर्वांनी ड्रॉ करायचे आणि लर्न करायचे. ओके, त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर म्हणून सांगितले बघा एक्सेस ऑफ अमिनो ऍसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोअर इन द बॉडी. आता जर प्रोटीनचं प्रमाण जास्त झालं आपल्या बॉडीमध्ये तर ते स्टोअर करतो का आपली बॉडी जी असेल ती तेवढे प्रोटीन स्टोअर करेल का नाही. तर त्याच्यातले जे काही प्रोटीन्स आहे ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमिनो फॉर्म इज इलिमिनेटेड आउट ऑफ बॉडी. If necessary, excess of proteins are converted into other useful substance like glucose through the process of glycogenesis. म्हणजे जेवढं असेल प्रोटीन्स त्या प्रोटीन्सचं काय होतं ग्लायकोजेनेसिस प्रोसेस होते आणि त्याच्यापासून आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. आणि जे विदाउट प्रोटीन्स असेल तर ते प्रोटीन स्टोअर होत नाही तर ते डायरेक्टली शरीराच्या बाहेर टाकले जातात. ओके, त्याच्यानंतर प्लांट प्रोड्यूस दी नेसेसरी अमिनो ऍसिड फ्रॉम मिनरल्स. म्हणजे मिनरल्स पासून अमिनो ऍसिड प्रोड्यूस होतात. डेनो अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स अँड एन्झाइम्स. एन्झाइम्स कोणत्या आहे प्लांट मध्ये RUBISCO. ओके, रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असेल इज मोस्ट अबंडंट प्रोटीन्स फाउंड इन नेचर. ओके, म्हणजे ते प्लांट मध्ये तो असेल. ओके, कोणता रुबिस्को. हे लक्षात राहू द्यायचे सर्वांनी. ओके, खाली आता जी वरती डायग्राम दिलेली ती डायग्राम तुम्ही सर्वांनी ड्रॉ करायची आहे. ओके, त्याच्यानंतर जो काय पुढचा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. सो धन्यवाद.